वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी काटकर आपल्यासाठी नेहमीच घेऊन येत असते आयुर्वेदिक उपचार या रिलेटेड व्हिडिओ. माझ्या बऱ्याच मैत्रिणींची अशी समस्या आहे की माझं मूल सारखं आजारी पडतं, त्याला सारखा काहीतरी त्रास होत राहतो आणि मग घरातलं सगळं वातावरण अगदी बिघडून जातं. एकपरी आपल्याला काहीतरी त्रास होत असेल तर आईवडील तो त्रास अगदी सहज निभावून नेतात, पण मुलाला काही त्रास व्हायला लागला की मात्र घराचं सगळं मानसिक संतुलन बिघडून जातं. तर मग या समस्येवर आयुर्वेद काय म्हणतो ते आज आपण पाहणार आहोत. मुलांची प्रतिकारशक्ती जर खूप छान असेल, खूप चांगली असेल तर ती आजारीच पडणार नाहीत, बरोबर आहे ना? मग मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदानं ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांचं आपण आपल्या मुलांच्या बाबतीत जर पालन केलं तर ही आपली समस्या मुलांच्या संपूर्ण आयुष्यासाठी पूर्णपणे निघून जाईल. तर मग आयुर्वेद पहिली गोष्ट जी सांगते ती म्हणजे लवकर उठे लवकर झोपे तया ज्ञान समृद्धी भेटे. आपल्या मुलांना अगदी लहान असल्यापासूनच लवकर उठण्याची सवय लावा आणि लवकर झोपण्याचीही, कारण मुलं जर लवकर झोपतील तरच ती लवकर उठतील. त्यांची झोप पूर्ण होणं ही पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नक्कीच मदत करते. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांचा आहार. मुलांना नेहमी हेल्दी पदार्थच खाल्ले पाहिजेत. या गोष्टीसाठी अगदी त्यांच्या बालपणापासून हट्ट करा आणि त्यांना त्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवा की ज्या त्यांना हेल्थ देऊ शकतात. ज्या गोष्टी मुलांना अनहेल्दी बनवतील अशा गोष्टी त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा गोष्टींचा साठा मुळातच घरातच करू नका. घरातच जर तुम्ही मुलांसाठी हेल्दी गोष्टी ठेवल्या तर त्यांना अनहेल्दी गोष्टींचं जास्त आकर्षण वाटणारच नाही. मग त्यामध्ये कोणते कोणते पदार्थ येतात तर मुलांना चिप्ससारखे वृक्ष पदार्थ अजिबात देऊ नका. बंद पाकिटातील पदार्थ, मैद्याचे पदार्थ. खरं तर मुलांना आपल्या पारंपरिक पद्धतीनं घरामध्ये जे जे पदार्थ बनवले जातात तेच दिले तर मुलांचं आरोग्य नक्कीच व्यवस्थित राहण्यासाठी मदत होईल. मुलांना नेहमी ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण आपली पचनशक्ती जी आहे ती तेव्हाच चांगली राहू शकते जेव्हा आपण ॲक्टिव्ह राहतो. मग मुलांना आपण जर आळसामध्ये लोळत ठेवलं, मुलांना हातामध्ये मोबाईल देऊन जर त्यांना त्याच्यात एकसारखं बघण्यात त्यांची शारीरिक जो ॲक्टिव्हपणा आहे तो कमी केला तर मुलं कशी हेल्दी राहणार बरं? त्यांना वेगळे आजार होणार आणि त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी निर्माण होणार. त्यामुळं त्यांना नेहमी ते ॲक्टिव्ह कसे राहतील, हालचाल कशी सतत करत राहतील याच्याकडे लक्ष द्या, ना की त्यांच्या हातात काहीतरी इन्स्ट्रुमेंट देऊन त्यांना एका जागेवर बसवून ठेवण्याचा प्रयत्न करा. असं केल्यामुळं त्यांची पचनशक्तीही वाढेल आणि त्यांची प्रतिकारशक्तीही वाढेल. मुलांना ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी त्यांना कोणत्या तरी क्रीडांगणावर नेऊन गेम खेळण्याची सवय लावा. म्हणजे त्यांची फक्त फिजिकलच नाही तर सायकोलॉजिकल ग्रोथही अतिशय चांगली होईल. मुलांचं जेवण या गोष्टीकडं आपण अतिशय डोळसपणे लक्ष दिलं पाहिजे. मुलाचं प्रत्येक जेवण हे आपल्याला निसर्गानं त्याला आरोग्य देण्याची दिलेली संधी आहे. मुलाला हेल्दी जेवण द्या आणि जेवणामुळं आपण मुलाला हेल्दी ठेवू शकतो म्हणून त्याला सारखं भरवत बसू नका बरं का. कारण असं तुम्ही जर भरवत राहिलात तर त्याला भूक नसतानाही ते खात राहील आणि मग खाल्लेलं अन्न पचवणं अवघड होऊन जाईल आणि त्याच्यातून निर्मिती होईल आमाची आणि म्हणजेच अपाचित अन्नरसाची. आणि हा आम जो आहे तो आयुर्वेदाप्रमाणे खूप साऱ्या व्याधींचं कारण आहे. त्यामुळे ते कारण मुलासाठी आपण स्वतःच्या हाताने निर्माण करू नका. त्याला कडकडून भूक लागू द्या. मुलाला जेवण्यासाठी अन्नपदार्थाची गरज नाही, गरज आहे ती कडकडून भूक लागण्यासाठी. जर त्याला कडकडून भूक लागत असेल तर तुम्ही दिलेला कोणताही पदार्थ ते आवडीनं खाईल.
मुलांना आहार देताना अजून एक गोष्ट अगदी आवर्जून पाहण्याची आहे, ती म्हणजे मुलांच्या बाबतीत विरुद्ध आहार अजिबात गेला नाही पाहिजे. विरुद्ध आहार म्हणजे कोणत्या गोष्टी? तर दुधाबरोबर कोणताही मिठाचा पदार्थ देऊ नका किंवा अवेळी खायला देऊ नका. तसंच जेवणानंतर लगेच दूध देऊ नका. जेवणामध्ये दुधाचा समावेश करू नका. एवढ्या जरी गोष्टी पाळल्या तरीसुद्धा मुलाचा आहार विरुद्ध अन्नापासून तुम्ही बाजूला ठेवाल. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुलांच्या बाबतीत करा आणि पहा तुमच्या मुलांची प्रतिकारशक्ती वाढते की नाही. चला तर मग एक पाऊल आरोग्याच्या दिशेनं टाकूयात आयुर्वेदाच्या मदतीने. नमस्कार.